पोरी शाळेत निघाल्या डोंगर वाटांच्या, छोऱ्या शाळा में निकली वाट डोंगरा मायली, पूछे चालता पर्याने कुनरीत भली। नमस्कार, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। कविता हे एखाद्या व्यक्तीच्या जगण्याचं साधन होऊ शकत नाही, मात्र याच सगळ्या गोष्टींना फाटा देत एक नव्या उमेदीचे कवी ज्यांनी आणि एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आज कवितेच्या माध्यमातून देश पातळीवर नव्हे तर 32 देशांमध्ये पोहोचतो। जी कविता पोरी शाळेत निघाल्या या कवितेच्या माध्यमातून जे कवी आज 32 देशांमध्ये पोहोचलेले आहेत, अर्थातच त्यांच्या या कवितेमागचं आणि एकूणच ही जी कविता आहे ती कशी 32 भाषांमध्ये पोहोचली, कशी अनुवादित झाली याचं गमक आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। कवी गणेश आघाव आज आपल्या सोबत आहेत। सर, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं मनापासून स्वागत। तुमचे 4 कविता संग्रह असतील, एक कथा संग्रह असेल आणि राज्य शासनाचे सुद्धा 1-2 पुरस्कार तुम्हाला सन्मानित करण्यात आलेला आहे त्या पुरस्कारांनी। मात्र हवी तेवढी तुमची दखल घेण्यात आलेली नाही आणि ही जी कविता आहे आज ती 32 भाषांमध्ये अनुवादित झालेली आहे, याचं नेमकं गमक काय आहे? सर्वप्रथम फॉर द पीपल्स या तुमच्या न्यूजचे मी मनापासून आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो आपल्याला की एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या लेखकाला, कवीला आपण गावखेड्यापासनं, म्हणजे माझं गाव जर आपण विचार केला तर 600 किलोमीटरवरती आहे। म्हणजे हिंगोली जिल्हा जो आहे तो मराठवाड्यातला शेवटचा जिल्हा आहे आणि सर्व लोकही तिथे शेतीमातीत राबतात, शेतीमातीत कामं करतात। मी सुद्धा शेतीत राबतो, रोज शेतीमाती मी जवळून बघतो आणि एका मराठवाड्यातल्या शेतकऱ्याच्या मुलाला आपण पुण्यापर्यंत घेऊन आलात, हेच तर खरं त्या कवितेचं गमक आहे की ती कविता तुमच्यापर्यंतच पोहोचली आणि असं नाही तर ती तुमच्याही पुढे, म्हणजे भारतातच नाही तर ती भारताच्याही पुढे पोहोचली। म्हणजे कला जी असते ती जर आपण जगण्याचं साधन केली तर ती आपल्याला नक्कीच मोठं करते। जी 32 भाषांमध्ये कविता जी आहे ती अनुवादित झालेली आहे, नेमका कसा प्रवास होता आणि कसं सुचलं हे सगळं तुम्हाला? ती कविता मी माझ्या शेतात काम करत होतो आणि माझ्या शेतातून शाळेची वाट जाते। माझ्या गावात आजही फक्त 4थी पर्यंत शाळा आहे। म्हणजे माझं बालपण जर आता विचार केला तर तेव्हापासनं, म्हणजे जवळपास अनेक वर्षांपासनं 4थी पर्यंत जी शाळा होती ती आजही 4थी पर्यंत वडील शिकले, मी शिकलो आणि आता आमची मुलं शिकतात। म्हणजे 3 पिढ्यांपासनं फक्त 4थी पर्यंत जो वर्ग होते ते 4थी पर्यंतच आहेत। त्यामुळे पुढील वर्गासाठी गाव सोडून दुसऱ्या ठिकाणी शाळेत जावं लागतं। मग कधी बस असते, कधी नसते, प्रत्येकाला सायकल असते असंही नाही। म्हणजे अशा सगळ्या गोष्टी असताना आमच्याकडच्या मुलं मुली आजही गावखेड्यामध्ये शाळेत जे जातात ते पायी जातात, 3 किलोमीटरचा प्रवास करतात, 2 किलोमीटरचा प्रवास करतात। मग एक दिवस त्या मुली ज्या होत्या गावातल्या आमच्या, तर त्या अशा प्रवास करत 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 खेळत खेळत वाटेने जी आहे ती बाभळीची झाडं आहेत, त्या बाभळीच्या अजून वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत, चांगला हिरवा हिरवा असा निसर्ग आहे आणि त्या निसर्गातून त्या मुली खेळत जातात। मग मी शेतात काम करत असताना एक सहज ओळ जी होती ती अशी रेंगाळत गेली माझ्या मनातून की पोरी शाळेत निघाल्या। मग मी त्या मुलींचा पाठलाग करत करत 2 किलोमीटरवर पायी त्यांच्या शाळेपर्यंत पोहोचलो आणि त्यांच्या शाळेत गेल्यानंतर माझी कविता त्यांच्या वर्गात सर्वप्रथम पूर्ण झाली, त्यांच्या शाळेच्या गेटवर गेल्याच्या नंतर। आणि आत गेल्याच्या नंतर मी तीच कविता तिथल्या सर्व मुलांना ऐकवून दाखवली की ह्या मुलींकडे बघून ही कविता मला सुचलेली आहे। अशी ती कविता, तिचा प्रवास, आता ती कविता म्हणजे भारतातच नाही तर 32 देशांमध्ये गेलेली आहे। महाराष्ट्रातली ही सर्व मुलं तिला गुणगुणतात, विदेशातलीही मुलं तिला त्यांच्या भाषेमध्ये गुणगुणतात। ती कविता ज्या भाषेमध्ये जाते त्या भाषिकांना असं वाटतं की ती आपलीच कविता आहे, आपल्याच भाषिकाने लिहिलेली आहे आणि आपल्याच लेखकाने ती लिहिलेली आहे, असा तिचा हा। ज्या भाषांमध्ये ती कविता अनुवादित झालेली आहे त्यातील कुठल्या भाषा तुम्हाला येतात का आणि तुम्ही त्या ओळी बोलवून दाखवू शकता? भारतामध्ये ज्या भाषा बोलल्या जातात, म्हणजे गुजराती असेल, मारवाडी असेल किंवा अहिराणी असेल, वऱ्हाडी भाषा असेल, ग्रामीण बोलीत तर ती कविता लिहिल्या गेली आहे। त्यामुळे ती जी बोली आहे ती बोली भारतात सुद्धा आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या बोलीभाषा बोलल्या जातात
त्या भाषांमध्ये जर ती कविता तुम्हाला ऐकायची झाली तर एक मारवाडी गुजराती भाषा जी असते आपल्याकडे, तर त्या भाषेमध्ये त्या कवितेचा एक अंतरात छोटासा मी तुकडा नक्कीच तुमच्या प्रेक्षकांसाठी आणि तुमच्याहीसाठी सादर करेल. छोऱ्या शाळा में निकली वाट डोंगरा मायली, छोऱ्या शाळा में निकली वाट डोंगरा मायली, पूछे चालता पर्याने कुनरीत भली, पूछे चालता पर्याने कुनरीत भली, बबूल सिंगारा काना में ओ झुंबरा, पगा में ओ बाजे तोडारा घुंगरा, रिबीनी ओ बांधी पिळे रंगरा फुलारी, रिबीना ओ बांधी पिळे रंगरा फुलारी, छोऱ्या शाला में निकली, छोऱ्या शाला में निकली, छोऱ्या शाला में निकली. अप्रतिम. खरं तर तुम्हाला कविता लेखनाची आवड कशी निर्माण झाली आणि तुमच्या घरामध्ये कुणी कवी आहे का, किंवा लेखनाची आवड आहे का, कवितेची आवड आहे का? माझ्या घरामध्ये मी माझ्या पूर्वजांनाही विचारलं, माझ्या वडिलांना विचारलं, माझ्या आजोबालाही विचारलं की आपल्या घरामध्ये असं कोणी होतं का जे वंशिक आलं असेल, माझ्याकडे कसं आलं असेल. तर माझ्या घरातले सगळेजण उत्तर देतात की हा तुला मिळालेला भगवंताचा प्रसाद आहे, तू कसा खायचा, त्याचा कसा गोडवा हे करायचा, आत्मसात करायचा, आणि तो खाल्ल्यानंतर त्या प्रसादाला कसं जागायचं, आणि तू कशी कविता तुला आपोआप सुचत जाते ती तू लिहायची. हे माझ्या पूर्वजांनी, माझ्या वडिलांनी, अगोदर माझ्या घरातून सपोर्ट नव्हता कारण मी ग्रामीण भागातला येतो. वडील शेतकरी, जेमतेम 6वी 7वी शिकलेले, आई जेमतेम 4थी 5वी शिकलेली, त्यामुळे घरात असं फार शैक्षणिक वातावरण नाहीये, पूर्वीही नव्हतं. आणि फक्त एवढं होतं की आध्यात्मिक वातावरण मात्र प्रचंड आहे घरामध्ये, पिढ्यानं पिढ्याचं. म्हणजे वारी असेल, ज्ञानेश्वरीचं पारायण असेल, गीता वाचणं असेल, आई गीता वाचते, वडील ज्ञानेश्वरी वाचतात. म्हणजे जे संस्कार होते ते बालमनातच रुजलेले होते. पण साहित्य क्षेत्रामध्ये कवी, लेखक वगैरे असं कोणी आमच्या घरामध्ये किंवा आमच्या पिढ्यांमध्ये नव्हतं. मग आता मी घरच्यांना, मलाही प्रश्न पडतो कधी कधी की आपल्याकडे कोणीच नव्हतं तर माझ्याकडे कसं. तर माझे वडील सुद्धा सांगतात की हा भगवंताचा प्रसाद आहे आणि तू गोड मानून खात राहा. तुमचं सर्वसामान्य कुटुंब आहे, शेतकरी कुटुंबातून येता, मात्र मग आईकडून असेल किंवा वडिलांकडून असेल, तुम्हाला अशी कधी विचारणा झाली नाही का? आपण जर आत्ताच्या परिस्थितीमध्ये जर बघितलं तर आपल्या आई वडिलांचं स्वप्न असतं मुलाने डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं किंवा इतर वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये त्याने आपलं नाव कमवावं. मात्र तुमच्या बाबतीमध्ये वेगळी परिस्थिती बघायला मिळते, तुम्ही कवी झालेला आहात. मग आई वडिलांचा कसा तुम्हाला सपोर्ट होता आणि ज्यावेळेस तुम्ही कवितेकडे वळालात तर त्यांची काय भावना होती, काय बोलले नेमकं तुम्हाला त्यावेळी ते? मी पूर्वी म्हणजे कविता लिहायचो तेव्हा घरातनं माझ्या प्रचंड विरोध झाला. का विरोध झाला की मी लोकसुद्धा सांगायचे, इतर लोक गावखेड्यातले किंवा अजून वेगवेगळ्या पद्धतीचे लोक सांगायचे की कलेने या भारतामध्ये माणूस जगू शकत नाही. म्हणजे नुसती कला घेऊन जर माणूस वावरला तर तो पोट भरू शकत नाही. पण झालं असं की माझं घर पत्राचं आहे, आजही माझं घर पत्राचं आहे, मातीचं आहे, चारी भिंती मातीच्या आहेत आणि वर पत्र आहेत. एकदा भर पावसात वडील म्हणायचे की कविता लिहितोस म्हणजे हातात भिकेची झोळी घेऊन फिरतोस. की वडील म्हणायचे कविता लिहितोस म्हणजे हातात भिकेची झोळी घेऊन फिरतोस. एकदा भर पावसात आमचं घर गळायला लागलं. एकदा भर पावसात आमचं घर गळायला लागलं. मी कवितेसाठी मिळालेलं एक प्रमाणपत्र छिद्राला चिकटवून दिलं. एकदा भर पावसात आमचं घर गळायला लागलं. मी कवितेसाठी मिळालेलं एक प्रमाणपत्र छिद्राला चिकटवून दिलं आणि क्षणात घर गळायचं थांबलं. मी वडिलाला म्हणालो कवितेने पोट भरत नसेल पण घर तर गळायचं थांबलं की नाही. आणि तिथून पुढे माझा प्रवास सुरू झाला. त्याच्यानंतर माझ्या वडिलांनीही कधी थांबवलं नाही किंवा माझ्या आईने, माझ्या कुटुंबाने कधी थांबवलं नाही. म्हणजे माझ्या गावात, मी ज्या गावात जन्माला आलो त्या गावात पेपरवरती ज्या एखाद्या व्यक्तीचं, मुलाचं नाव आलेलं आहे तो मी पहिला. आणि तेव्हापासनं टीव्हीवरती येणारा मी, आमचं अगदी म्हणजे 100 उंबऱ्याचं गाव, घराचं असे उंबऱ्याचं एक गाव असेल, अगदी 100 घरांचं, फार मोठं नाही, शेवटच्या बाउंड्रीचं गाव आहे जिथे कुठल्याही सुविधा नाहीत, कुठलीही सुखं नाहीत, सर्वसामान्य निस्वार्थ माणसं आहेत
जी सकाळी उठतात आणि दिवसभर शेतीमातीत राबतात, अशा गावखेड्यातल्या माणसांबरोबर माझं बालपण गेलंय. आता मी जिथे जातो, शहर असो गाव असो कुठे असो, असं अनेक वेळा भास होतो की माती तर कदाचित चिकटून नाही ना आली पायाला. तुमची गावातल्या मातीशी जी आहे ती घट्ट नाळ जोडलेली आहे असं म्हणावं लागेल. ज्यावेळेस तुम्ही कविता लिहिता तर तुमच्यासाठी कोण प्रेरणादायी आहेत किंवा ज्यांचे कथा संग्रह असतील, कविता संग्रह असतील, ज्यांच्या तुम्ही वाचत आलेला आहात आणि त्यातून तुम्हाला प्रेरणा मिळत गेलेली आहे आणि मग तुम्हाला कविता सुचत गेल्या लिहायला? कविता खूप मोठी अशी कोणी फार मोठे असे गुरु लाभले किंवा काही असं झालं नाही माझ्या आयुष्यात सुद्धा. कारण मी गावखेड्यातला असल्यामुळे माझ्याकडे कुठलेही कवी लेखक किंवा माझ्या आजूबाजूच्या परिसरामध्ये होते असंही नव्हतं. पण एक होतं माझ्याकडे, वडील माझे भजन गायचे गावपारावरती आणि मी वडिलाबरोबर भजनात जायचो. त्यावेळी वडील जे अभंग गायचे ते अभंग आजही मला आठवतात. मी आजही ते गुणगुणतो आणि ज्ञानेश्वरीचं वाचन व्हायचं, घरामध्ये पारायण व्हायचं आणि मग मी सुद्धा ज्ञानेश्वरी वाचायला लागलो, तुकोबाची गाथा वाचायला लागलो आणि तिथून पुढे हळूहळू प्रेरणा मिळत गेली की अरे अभंग असे असतात आणि आपल्याही आतून हे अभंग असे असतात. तर आपल्या शेतीमातीतले जर शब्द आपल्याला जे आठवतात त्याची जर आपण गुंफण करून बघूया, त्याची कविता होते का, त्याचा अभंग होतो का. आणि मी ती गुंफण करायला लागलो आणि तुमच्यासारखे सगळेच म्हणायला लागले की अरे हा अभंग आहे, ही कविता आहे. पण कवीसाठी त्याची सर्व ही मुलं असतात, त्यामुळे कुठला अभंग, कुठली कविता, कुठलं काय, मी असं कुठल्याही शब्दांना साच्यात बांधून ठेवत नाही किंवा कवितेला सुद्धा साच्यात बांधून ठेवत नाही. आपण इतरांचं दुःख कसं रेखाटतो, इतराच्या दुःखांना आपण कसं वळण देतो, एवढ्यासाठी मी फक्त आतून कविता येते आणि मी ती उतरवण्याचं काम करतो. आज तुम्ही राज्यभर फिरता आहात, कवी आपल्या भेटीला या विशेष तुमच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही अनेक जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये असतील किंवा विविध संस्थांच्या शाळेमध्ये असता सुद्धा तुम्ही भेटी देत आहात. तर मग एकूणच तिथे गेल्याच्या नंतरचे तुमचे अनुभव काय आहेत आणि विद्यार्थ्यांमध्ये खरंच वाचनाची आवड, कवितेची आवड निर्माण होते का? अगदीच कवितेची आवड निर्माण होते, पण ती कधी होते, मुलांची एक भाषा असते आणि ती भाषा जर कवीने त्या मुलांच्या ओठामध्ये दिली तर ती मुलं गुणगुणतात. मग मुलांची कुठली भाषा असते, तर अगदी साधी सोपी सरळ मार्गाने जाणारी. मग ती भाषा कशी, तर चला चला रे शाळेत जाऊ, चला चला रे शाळेत जाऊ, वर्गात आहे गंमत खाऊ, डोंगर वाटा रंगीत पक्षी, डोंगर वाटा रंगीत पक्षी, वाटेत गर्द फुलांची नक्षी, दऱ्यानी खोऱ्या करूया मस्ती, दऱ्यानी खोऱ्या करूया मस्ती, चला बघूया पक्ष्यांची वस्ती. म्हणजे अगदी साधी सोपी जी बोली असते, तिला एक लय असते, त्या लयी शब्दांसोबत जर आपल्या ती लय आली तर मुलं आपोआप गुणगुणायला लागतात आणि मग ती कविता आपोआप सगळ्यांच्या ओठावर जाते आणि मुलांनाही ती आवडते. मुलं तिला अनेक वेळा गुणगुण. आता माझ्या कविता असं झालं की मलाच त्याचं फारसं पाठांतर नाही, पण महाराष्ट्रातली सगळीच मुलं त्या कविता गुणगुणतात आणि त्यांच्या शिक्षकांना सांगतात की सर अशा अशा कवीला आपल्या शाळेत आणायचं आहे आणि अशा अशा कवीच्या आपल्याला कविता ऐकायच्या. कवितेच्या माध्यमातून तुम्ही राज्यभर फिरतात म्हणूनच हा प्रश्न की विद्यार्थ्यांमध्ये कवितेची आवड निर्माण होतेच का, मात्र तुमच्यासारखी कवी अजून कोणी निर्माण होत आहेत का किंवा त्यांना व्हायचंय का कवी, असं कोणी आहे? भरपूर मुलं आहेत छोटी छोटी गावखेड्यामध्ये ज्यांना असं काहीतरी डायरी लिहितात. म्हणजे मी जेव्हा उपक्रम घेतो किंवा तो हा उपक्रम राबवतो तेव्हा फक्त त्यांच्याकडे कविताच घेऊन जात नाही, तर त्या मुलांना एक जगण्याचं मार्ग मिळाला पाहिजे, एक वळण मिळालं पाहिजे आणि एक संस्कार सुद्धा मिळाले पाहिजे. शब्दांचे आपुलकी, जिव्हाळा, प्रेम आणि नातेसंबंधाचे ह्या सगळ्यांचं जे मार्गदर्शन म्हणा किंवा या सगळ्यांची एक तालीम जी असते ती तालीम आपण मुलांमध्ये देणं खूप गरजेचं आहे. मग ही तालीम कशी, तर मुलांना आपणच कविता गायची नाही किंवा आपणच कविता लिहायची आणि आपणच गायची, ही कसली कविता, आपल्याबरोबर मुलांना सुद्धा घ्यायचं. म्हणजे आमच्या गावखेड्यामध्ये एक जर समोर एखादा अभंग म्हणत असेल, कविता काही जर गाणं म्हणत असेल तर त्याच्या मागच्यांनी गुणगुणायचं, याला झील ओढणं म्हणतात. मग ती झील जी होती ती मुलांना ओढायला लावायची, आपणच नाही ओढायची, आपण पण कविता गायची आणि मुलांना पण त्याची झील ओढायला लावायची मागे मागे. मग होतं काय की मुलांना कुठे थांबायचं, त्याचा कुठे ठेका असतो, कुठे ताल असतो आणि कुठे रस्व दीर्घ, ह्या सगळ्यांचं जे ज्ञान आहे ते मुलांना आपोआप मिळायला लागतं. म्हणजे नुसतं शिक्षण शिकवणं वेगळं आणि ते कृतीतून शिकवणं वेगळं. ज्या दिवशी आपण मुलांना कृतीतून शिकू त्या दिवशी या महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराघरातला मुलगा हा हुशार झाल्याशिवाय राहणार नाही.
ग्रामीण भागासोबतच शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी किंवा शहरी भागातील शाळांसाठी सुद्धा तुमच्या कविता पोहोचतायत, कारण तुम्ही तिथे कार्यक्रम घेता का? माझ्या कविता छापल्या जायच्या नाही महाराष्ट्रामध्ये. का छापल्या जायच्या नाही याचं उत्तर माझ्याकडे नाही आहे. ते तुमच्या सगळ्यांसारख्यांच्याकडे असावं किंवा नसावं याची माहिती नाही. पण अनाथाची माय सिंधुताई सपकाळांच्याकडे बघून एक प्रेरणा मिळत गेली की आपण अश्रूचं आपल्याच बोट धरून आपण उभं राहिलं पाहिजे. आणि त्या सुख असेल दुःख असेल, आपलं कोणी छापलं नाही, आपल्याला कोणीतरी डावललं म्हणून आपण दुःखी व्हायचं, आपण कष्टी व्हायचं, यापैकी मी नाही. तर मी मुलांसाठी काय करू शकतो, या महाराष्ट्रातल्या हजारो लाखो लेकरांसाठी मी काय करू शकतो. मी माणसाच्या जन्मात आहे, मी माणूस म्हणून कविता लिहिता येतात, मी माणूस म्हणून बोलू शकतो, मला आवाज दिलेला आहे भगवंताने, मी गाऊ शकतो. तर मग मी माझ्या शरीरात जे काही ज्ञान भगवंताने दिलेलं आहे ते मी मुलांसाठी कसं खर्ची घालू शकतो, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा माझ्याकडे पहिला होता. आणि तोच घेऊन मी मुलांमध्ये गेलो. मी कविता गुणगुणतो, मुलंही आता गुणगुणतात आणि मुलांना एक वेगळ्या प्रकारचा आनंदसुद्धा तिथे मिळतो. म्हणजे 2 तासाचा हा कार्यक्रम कंटिन्यू सलग चालू राहतो शाळांमध्ये. आणि महाराष्ट्रातल्या गाव शहरापासून तर गावखेड्यापर्यंत, गावखेड्यापासून तर अगदी वाडी वस्ती तांड्यापर्यंत या कवितेच्या माध्यमातून त्या भाषासुद्धा मला शिकता आल्या. आता असं झालंय की माझ्या कवितांमध्ये अनेक असे मुलांनी शब्द दिलेले असतात. सर आमच्याकडे अमुक अमुक शब्दाला असं असं म्हणतात, सर आमच्याकडे अमुक अमुक शब्दाला तसं म्हणतात. एखादा मुलगा जवळ येतो आणि सर मी पण असं काहीतरी लिहितो. मग ती कविता होऊ शकते का? मग आपण त्याला प्रेरणा देतो की तुम्ही डायरी लिहा, कविता लिहा, मोडकं तोडकं जे जमतं ते तुम्ही लिहा, गाणी गुणगुणा. कारण स्वामी विवेकानंदाचं एक वाक्य आहे की कला असे मानवाशी भूषण, की कला असे मानवाशी भूषण, ज्याच्या अंगी नाही कला त्याचा जन्म वाया गेला. म्हणजे कला जी आहे ती तुमच्या जगण्याचं जे सर्वस्व आहे ते तुम्हाला देऊन जाते. सर आपली जी ही कविता आहे ती भारतातील सगळ्याच भाषांमध्ये अनुवादित झालेली आहे आणि आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये सुद्धा झालेली आहे. मात्र महाराष्ट्र सरकारकडून, महाराष्ट्र शासनाकडून याची दखल घेतली गेलेली नाहीये का? त्याचं कारण काय नेमकं असू शकतं? त्याचं कारण माझ्या पूर्वजांनी आधीच मला सांगून ठेवलंय. किंवा काय सांगून ठेवलंय तर माझ्याकडे उदाहरण आहे तुकोबाचं. कारण तुकोबाने हा समूह सोडून एका डोंगरावरती जाऊन राहावंसं वाटलं एका भगवंत असणाऱ्या व्यक्तीला. का तर ते अभंग लिहितात आणि सर्वसामान्यांचं जगणं जे आहे ते केंद्रस्थानी आणतात. मग तो व्यक्ती डावलला जातो, तो वेगळा टाकला जातो समूहातून. ज्ञानेश्वर महाराज 15व्या-16व्या वर्षी इथे समाधिस्थ होतात, देहांत प्रायचित्ताला जातात. ती माझ्यासाठी प्रेरणा आहे. का प्रेरणा आहे? कारण मी त्या परंपरेतून येतो, मी भक्तीच्या अध्यात्माच्या परंपरेतून येतो आणि ती पूर्वज जे आहेत आपल्याकडे छळले गेलेले ते मला माझे वाटतात. का वाटतात? कारण त्यांचं आणि माझं दुःख सारखंच तर आहे. कारण सारखं का आहे? कारण या देशामध्ये जो कोणी आपलं चांगलं कार्य करतो त्याला छळल्या जातं. मग तो लेखक असेल, कवी असेल, सामाजिक कार्यकर्ता असेल, कोणीही असेल. सिंधुताई सपकाळांना रेल्वेमध्ये भीक मागावी लागली आणि त्या गेल्याच्या नंतर त्यांची किंमत या देशाला कळाली की एखादी महिला या देशातून जर पेटून उठली तर ती काय करू शकते आणि हजारोची आयडॉल बनू शकते, प्रेरणा बनू शकते. आम्ही ह्या सगळ्या प्रेरणा घेऊन आलो. त्यामुळे ह्या गोष्टीचं दुःख वाटत नाही की आपल्याला कोणी त्रास दिला, आपल्याला का टाळलं जातंय. पण एक समाधान आहे की आपल्याच लोकांनी आपल्याला टाळलंही पाहिजे. का टाळलं पाहिजे? कारण त्यांच्याकडनंच तर आपल्याला प्रेरणा मिळते आणि ही प्रेरणा त्यांनीच मला दिली आहे आणि मी उभा राहिलोय. आज 32 देशांपर्यंत माझी कविता पोहोचली आहे. ही माझी कविता पोहोचली म्हणण्यापेक्षा या देशातली कविता 32 देशांपर्यंत पोहोचली आहे आणि मराठीचं प्रतिनिधित्व ती कविता करते. मराठीचा गोडवा जो आहे तो इतर भाषांमध्ये निर्माण करते. हेच तर माझ्यासाठी सगळ्यात मोठं आहे. नक्कीच आपल्या मराठी आणि आपल्या मायबोलीतनंच त्या भाषेचे जे थोडेसे एक पहिलं कडवं आहे ते होऊन जाऊ द्या. पोरी शाळेत निघाल्या डोंगर वाटांच्या, पोरी शाळेत निघाल्या डोंगर वाटांच्या, पऱ्यांना पुसती तुम्ही ग कुणाच्या.
पोरी शाळेत निघाल्या डोंगर वाटांच्या, बाभूळ शेंगाचे कानात झुंबर, बाभूळ शेंगाचे कानात झुंबर, पायात वाजती तोड्याचे घुंगर, रिबणी बांधल्या रिबणी बांधल्या पिवळ्या फुलांच्या, पोरी शाळेत निघाल्या डोंगर वाटांच्या, डोंगर वाटांच्या, डोंगर वाटांच्या. प्रत्येक मराठी माणसाला अगदी हृदयस्पर्शी आणि भावणारी अशी ही कविता आहे. कवी, तुमच्या पुढच्या भावी वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि अशीच तुमची जी लेखनात्मक आहे, तुमच्या कविता आहे वेगवेगळ्या, त्या समाज माध्यमांसमोर असेल किंवा त्याची जी उत्तरोत्तर आहे ती वाढ व्हावी, अशाच तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तर कवी गणेश आघाव यांचा हा जो प्रेरणादायी प्रवास आहे तो आपण मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांच्या या संघर्षमयी प्रवासाविषयी आणि जी भाषा आहे सोबतच जी कविता आहे त्या कवितेविषयी सुद्धा तुम्हाला काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. आणि फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक जरूर करा. धन्यवाद.